नमस्कार, मी अनावश्का जोशी देशोन्नती न्यूजमध्ये आपले स्वागत करते। आज आपण आलो आहोत देशोन्नतीतर्फे आयोजित मनस्विनी या कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात आयोजित केली गेली होती नृत्य स्पर्धा। त्या नृत्य स्पर्धेमध्ये आपल्यासोबत आहे टीम ब्युटी रॉक्स, ज्यांना द्वितीय क्रमांक मिळालेला आहे। तर मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला कसं वाटतंय आज तुम्हाला या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळाला आणि मनस्विनीला तुम्ही काय सांगाल? अनुष्का, तुला असं बघून मला पहिले खूप छान वाटतं आहे। तुला मी लहानपणापासून पाहिलं आहे। तुला खूप खूप शुभेच्छा। आणि देशोन्नती आणि मनस्विनीबद्दल जर बोलायचं झालं तर मनस्विनी वारंवार आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मनस्विनीचे कार्यक्रम प्रत्येक वेळेस जोरदार झालेले आहे। हाही कार्यक्रम उत्कृष्टच झालेला आहे। आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि माझ्या या सर्व मैत्रिणी आहेत, खूप मेहनत करतात आणि सगळ्या रॉक्स आहेत, सगळ्या ब्युटी क्वीन्स आहे। आणि बाकी मनस्विनीला खूप खूप मनापासून धन्यवाद। प्रत्येक स्त्रीला त्या एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात। स्त्रियांना घरातून निघण्याची गडबड असते, त्यात सगळा घरातला व्याप सांभाळून त्या इतक्या सुंदर तयार होऊन येत असतात। इथे येणारी प्रत्येक टीमच आणि प्रत्येक स्त्रीच विजेता आहे। आता त्यात थोडं कमी जास्ती होऊ शकतं, पण इथे जी स्त्री येते मनस्विनीमध्ये ती प्रत्येक स्त्रीच विजेता आहे। आणि मॅम, मी तुम्हाला हे सुद्धा विचारू इच्छिते की आजकाल स्त्रिया घरसुद्धा सांभाळतात, बाहेर कामसुद्धा करतात आणि त्यात अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेणं, या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेणं हे सुद्धा मल्टीटास्किंग आजकालच्या स्त्रियांना जमतं आणि ते खूप पुरेपूर हे पार पाडतात। तर त्या स्त्रियांना तुम्ही काय सांगाल ज्या मंच शोधतात आहेत पण त्यांच्यात हिंमत नाही येत आहे, त्यांना हिंमत देण्यासाठी तुम्ही काय सांगाल? प्रथमतः मी हे म्हणेल की प्रत्येक स्त्रीला हिंमत यायलाच पाहिजे आणि मनस्विनी हिंमत देते आहे। स्त्रीने घरातून आपल्या संसाराच्या काही ज्या गोष्टी असतात त्यातून वेळ काढून स्वतःला ज्यात रस आहे त्याच्यासाठी वेळ दिलाच पाहिजे। प्रत्येकाची आवड निवड जपली पाहिजे। आपण घरातल्यांची प्रत्येकाची आवड निवड जपता जपता आपले दिवस जातात, पण 35 नंतर जी स्त्री घडत जाते त्या स्त्रीसाठी मी स्पेशली सांगेल की त्या स्त्रीने खरंच बाहेर येऊन जगासमोर येऊन आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे, ज्यांना संधी मिळालेली नाही आहे, तिने प्रत्येकाने संधी शोधायला पाहिजे। जसं राजकीय क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री काम करते आहे, तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीनी समोर येऊन आपला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे आणि नक्की यशस्वी तिची शिडी चढायला पाहिजे। आजच्या या स्त्रीला मी हेच सांगू इच्छिते। खूप छान संदेश दिला मॅम तुम्ही। नक्कीच तुमच्या या संदेशमुळे तिथे बसलेल्या काही स्त्रिया असतील ज्या स्वतः आता एक टीम तयार करून पुढच्या वर्षी या स्पर्धेत परत भाग घेतील। खूप छान वाटलं तुमच्यासोबत संवाद साधून आणि देशोन्नतीतर्फे ब्युटी रॉक्सला परत एकदा अभिनंदन। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, देशोन्नती।